गणेशोत्सव म्हटलं की सजावट, आरास आणि भक्तिभाव या तिन्ही गोष्टींचा संगम होतो। यंदा स्वारगेट परिसरातील चंदा गांधी यांनी आपल्या घरच्या गणपती बाप्पासाठी वृंदावनचा सुंदर देखावा उभा करून भाविकांचे लक्ष वेधले आहे। गेल्या तब्बल 25 वर्षांपासून गणेशोत्सवात विविध थीम्सवर सजावट करत असलेल्या गांधी कुटुंबाने यंदा वृंदावन गोकुळची आरास साकारली आहे। या देखाव्यात भगवान श्रीकृष्ण, गोपिका, वंशीचा मधुर नाद, गायी, यमुनेचे काठ आणि हिरव्यागार वृक्षराजी अशा संपूर्ण वृंदावनाची झलक सजावटीतून अनुभवायला मिळते। विशेष म्हणजे ही आरास पर्यावरणपूरक साहित्य वापरून तयार केली असून त्यात रंग, लाईट्स आणि नैसर्गिक फुलांचा देखील मनोहारी वापर करण्यात आला आहे। गणपती बाप्पाच्या आगमनाने वातावरणात प्रसन्नता आणि भक्तिभाव दाटून आलेला आहे। गांधी कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून ही आरास साकारली असून त्यामध्ये शेजारी व मित्र परिवाराचाही सहभाग आहे। स्थानिक भाविक या सजावटीचे मनोभावे दर्शन घेत असून वृंदावनातील कृष्णलीला जणू प्रत्यक्ष अनुभवत असल्याची भावना व्यक्त करत आहेत। चंदा गांधी म्हणाल्या, गेल्या 25 वर्षांपासून आम्ही गणपती बाप्पाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहोत। दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनेवर आरास करतो। यंदा वृंदावन गोकुळाची कल्पना आली आणि बाप्पासाठी ती उभी करण्याचा निर्धार केला। ही सजावट करताना आम्हाला अपार समाधान मिळाले। पुण्यनगरीतील गणेशोत्सवाला आधीच अनोख्या आरास व सामाजिक उपक्रमांची परंपरा लाभलेली आहे। त्यात गांधी कुटुंबाची ही आरास गणेश भक्तांसाठी नक्कीच आकर्षण ठरली आहे। चंदा गांधी अशी मी मूळची पुण्याचीच। एक आशा आणि एक श्रद्धा म्हणून गणपती गेले 35 वर्ष झाले मी घरी बसवतीये। असं माझ्या लग्नाला तर 25च वर्ष झाली आहेत, पण पहिली सुरुवात माझ्या नवऱ्याने केली गणपती बसवायची। त्यानंतर या घरात आल्यानंतर एक वेगळं शांती म्हणून मी स्वतः त्यांची सेवा करत करत आज 25 वर्ष मला पूर्ण झाली। दहीहंडीला यंदा असंच टीव्हीवरती वृंदावन बघितलं आणि मनात अशी कल्पना आली की आपण सुद्धा घरी वृंदावन बनवावं। म्हणून कल्पना करत करत हे असं बनवायचं मी ठरवलं। माझ्या मित्रांनी मला भरपूर त्याच्यात साथ दिली आणि घरच्या भावांनी सुद्धा, आणि मग ही एक प्रतिमा उभी राहिली। आज घरात 11 दिवस एकदम शांतीचा माहोल असतो। या दगदगीच्या आयुष्यात एक शांतता प्रिय त्योहार म्हणजे गणपती। येताना तो खूप आशा आणि आनंद घेऊन येतो, जाताना मी सांगू शकत नाही। माझा गणपती हा हॉलमध्येच बसतो माझ्या घरात। जेव्हा माणूस फक्त 2 पावले पुढे चढतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती एक असं छान हास्य येतं आणि लगेच असं बोलत होतं, चंदा काय बनवलंय तू? आणि हा माणूस तिथेच उभा राहतो, तो आत येतच नाही पुन्हा माझ्या घरापर्यंत। तर त्यांचं ते हास्य, त्यांचा तो आनंद बघून मला स्वतःलाच खूप जास्त आनंद होतो की खरंच काहीतरी बनवलंय मी यंदा। पण पुढच्या वर्षीपर्यंत तो येईस तोपर्यंत असंच माझ्या घरात आनंद उत्सव राहू दे अशी माझी त्याच्याकडे मागणी आहे। आणि पुढच्या वर्षी याहीपेक्षा त्याला छान वातावरणात मी बसवेल ही सुद्धा माझी त्याच्याकडे इच्छा।